हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडीमध्ये। आज आपण बघणार आहोत असे 5 ग्रामर जे शिकल्यानंतर तुम्हाला पूर्णचे पूर्ण इंग्लिश बोलता यायला लागेल। तर बघा, काही जण तुम्हाला सांगत असतील, म्हणजे तुमचे टीचर सुद्धा ते तुम्हाला सांगत असतील की तुम्हाला पूर्णचे पूर्ण इंग्लिशचे ग्रामर शिकावे लागतील, तेव्हाच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल। पण मी तुम्हाला सांगतो की असं बिलकुलच नाही। तुम्हाला बस मी जे 5 ग्रामर सांगतोय त्यांना शिकल्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलता यायला लागेल आणि तुम्ही स्टोरी सुद्धा इंग्लिश मधून लिहू शकाल। तर बघा, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर चला माझ्यासोबत। तर बघा, आता सर्वात पहिलं जे ग्रामर आहे आपलं त्याचं नाव आहे टेन्सेस। फर्स्ट ग्रामर टेन्सेस। म्हणजे आता पहिलं ग्रामर कोणतं आहे तर आपलं टेन्सेस। टेन्सेस जे असतात याच्यात म्हणजे तुम्हाला बरेचसे सेंटेन्स माहित पडतील। प्ले, प्लेइंग म्हणजे असं तर तुम्हाला माहिती पडणारच आहे। पण कोणतंही इंग्लिश बोलण्याकरता टेन्सेसची खूप गरज पडते। सेंटेन्स ट्रान्सलेशन करण्यासाठी सुद्धा टेन्सेस। आणि जर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ 2 तासांचे 3 तासांचे असे व्हिडिओ मिळतील टेन्सेसचे, पण आपण फक्त 40 मिनिटांमध्ये टेन्सेस कंप्लीट केलेले आहेत। फक्त 40 मिनिटांमध्ये मी तुम्हाला टेन्सेस शिकवलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। तर बघा, आता पुढे जाऊयात। टेन्सेस जे त्याला शिकण्याकरता कमीत कमी तुम्हाला पाहिजे 1 वीक, म्हणजेच 6 दिवसांमध्ये तुम्हाला टेन्सेस शिकून जाल। तुम्ही पूर्ण फॉर्म्युला वगैरे त्याचा पाठांतर करून घ्या आणि तुम्ही पूर्णचे पूर्ण टेन्सेस शिकून जाल। आणि दुसरं जे ग्रामर आहे आपलं त्याचं नाव आहे मॉडेल्स। आता मॉडेल्सचे याच्यात इंग्लिश वर्ड राहतात आणि त्याचे आपल्याला अर्थ दिलेले राहतात। म्हणजे कॅन म्हणजे करणे, म्हणजे असे बरेचसे नवे नवे अर्थ तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळतील। पण आता तुम्ही म्हणाल मग तर तू मॉडेल्स पहिलं द्यायला पाहिजे होतं, मॉडेल्स टेन्सेस पेक्षा सोपं आहे। आता तुम्ही म्हणाल की मग 1 नंबरला तर मॉडेल्स हवं होतं, पण नाही, टेन्सेस शिकल्याशिवाय तुम्हाला मॉडेल्स जमूच शकत नाही। कारण की टेन्सेसची खूप गरज पडते आणि टेन्सेस शिकल्यानंतर फक्त 1 डे मध्ये नाही तर 2 डे मध्ये तुम्ही मॉडेल्स शिकून जाल। आणि तिसरं जे ग्रामर आहे आपलं त्याचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच। ओके, काय नाव आहे त्याचं? पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काही एकच नाही, याच्यामध्ये खूप येतात। बघा, आता याच्यात येतात नाउन आणि दुसरं येतं प्रोनाउन, नंतर येतात वर्ब, चौथं येतं ऍडवर्ब, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब। नंतर अजून काय येतं तर नंतर येतं ऍडजेक्टिव्ह, तर बघा आता ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय येणार आहे तर ऍडजेक्टिव्हच्या नंतर येतं कंजक्शन, ऍडजेक्टिव्ह कंजक्शन, नंतर येतं प्रेपोजिशन, प्रेपोजिशन नंतर येतं इंटरजेक्शन। हे बघा काय काय येतं पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये। पार्ट्स ऑफ स्पीच सर्वात पहिलं फर्स्ट ग्रामर जे आपलं फर्स्ट ग्रामर त्याचं नाव आहे टेन्सेस। टेन्सेस शिकाय करता तुम्हाला पाहिजे 1 वीक। नंतर मॉडेल्स जो आहे त्याला शिकायला तुम्हाला फक्त लागतील 1 डे, 1 दिवस।
आणि टेन्सेसला फक्त एक हप्ता पाहिजे, 1 वीक. आणि जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याला तुम्हाला शिकायला कमीत कमी लागेल 1 मंथ. म्हणजे 1 महिना तुम्हाला लागेल पार्ट्स ऑफ स्पीच शिकाय करता, तेव्हा तुम्ही शिकू शकाल. तर बघा, पहिलं आहे टेन्सेस, दुसरं आहे मॉडेल्स, तिसरं जे आहे त्याचं नाव काय आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय येतात, नाऊन, प्रोनाऊन, तिसरं वर्ब, ऍडवर्ब, नंतर येतात ऍडजेक्टिव्ह, नंतर येतं कंजक्शन, त्याच्यानंतर येतं प्रेपोजिशन, त्याच्यानंतर येतं इंटरजेक्शन. एवढं तुम्हाला आता कळलं. तर बघा, याच्यात काय काय येतं हे तुम्हाला आता कळलेलं आहे. तर आपण आता पुढे जाऊयात. तर बघा, आता चौथं जे ग्रामर आहे आपलं ते ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे ग्रामर आहे ते काही एवढं कठीण नाही. याच्यात फक्त सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट यांचा वापर झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे काय आहे, तर बघा, हे तुम्हाला टेन्सेस मध्ये शिकायला मिळेल. मी तुम्हाला टेन्सेसच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून. तर बघा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचे त्याला शिकायला तुम्हाला लागतील 2 दिवस, नाहीतर 1 दिवस. कमीत कमी लागतील 2 दिवस, नाहीतर 1 दिवसात सुद्धा तुमचं होऊन जाईल. तर बघा, आता एवढं तुम्हाला कळलं. बघा, आता पुढचं जे ग्रामर आहे आपलं, तर आता आपलं पुढचं जे ग्रामर आहे त्याचं नाव आहे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी जे ग्रामर आहे हे तुमचं काही लवकर संपणार नाही आणि तुम्ही किती दिवसात शिकू शकता हे पण मी सांगू शकत नाही. जास्तीत जास्त 7 दिवस, 10 दिवस. ही व्होकॅब्युलरी तुमची जर चांगली असेल तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता, खूप चांगल्या प्रकारे बोलू शकता. व्होकॅब्युलरीचे सेंटेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे आले पाहिजेत. आणि तुम्ही एवढे ग्रामर शिकल्यानंतर, समजा तुम्ही आता एवढे ग्रामर शिकले, तुम्ही आता खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकाल. आणि स्टोरी सुद्धा, तुम्ही कोणतीही स्टोरी इंग्लिश मधून लिहू सुद्धा शकाल. तर बघा, आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की कोणकोणते ग्रामर शिकायचे हे तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओमध्ये, म्हणजे चॅनलवर जर नवे आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.